दोन्ही संघांचे कर्णधार आमच्यापर्यंत जॉईन झालेत. वलाल देवी स्पोर्ट्स ताडाळी संघाचे कर्णधार आहेत, बंटी इलेव्हन भरोडी संघाचे कर्णधार आहेत आणि आमचे गोड व्यक्तिमत्व ते देखील आमच्यापर्यंत जोडले गेले. चला करूयात आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल. पापा शेलार अशी कॉलिंग आहे भरोडी संघाची आणि आम्ही शेलारकर पाहायला मिळालाय. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या समेत जोडले गेले. जाऊयात आपण एक छोटीशी चर्चा सत्र आपण पाहूयात. वलाल देवी स्पोर्ट्स ताडाळी संघाच्या कर्णधाराकडे बोलूयात. नाणेफेकीचं कौल जिंकलाय. आता दुसऱ्या सत्राची आपण मॅच पाहतो. दुसऱ्या सत्राची मॅच पाहतोय, त्यामुळे मॅच किती षटकांची असेल कळवा. सर्वप्रथमतः 4 षटकांची मॅच असेल. काय म्हणाल, इथपर्यंत पोहोचले, दूरचा प्रवास केलाय, टॉस जिंकलायत आणि काय डिसिजन असणार आहे? आम्ही अगोदर बॅटिंग करू. सर्वप्रथम तर या मैदानावरच्या या खेळपट्टीचा अंदाज घेतला. लेफ्ट हँडेड बॅटरला खूप सारा इथे संधी मिळतात. सो क्षेत्र बॅटिंग घेतली सर्वप्रथमतः. सो बॅटिंग घेतल्यावरती किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि या स्पर्धेमध्ये खेळताना कसं फील होत आहे? अराउंडली 60च्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि खूप चांगला ग्राउंड आहे. खूप चांगली बॅट पाहायला मिळाली. जाऊयात आपण बंटी इलेव्हन भरोडी संघाच्या कर्णधाराकडे. काय म्हणाल, स्ट्रगल खूप सारा केलाय तुम्ही, मी देखील पाहिलं तुमचा स्ट्रगल करताना. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये पोहोचले होते, खेळ चांगला केला काय, पण काहीशा चुका ज्या होत्या त्या सुधरवता नाही आल्या, त्यामुळे पराभवाच्या छायाखाली जायला मिळत होता. पण आज इकडे तुम्ही मॅच जिंकलेत आणि दुसऱ्या सत्रामध्ये जाऊन पोहोचलेत. आता इथून कसा इंटेन्शन असेल खेळण्याचा आणि आपल्या संघाकडनं कशा अपेक्षा करणार आहेत? संघाकडनं सगळ्यांकडून 100% देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी, हीच अपेक्षा आहे. नक्की, ज्यावेळेस एखादा नवीन संघ बनतो ना त्यावेळेस संघाचा बॅलन्स नसतो, पण आता असं म्हणावं लागेल की त्या संघाचा बॅलन्स जुळलाय. गोलंदाजी करायची सर्वप्रथमतः किती धावांपर्यंत रोखाल आणि कोणते 4 गोलंदाजे वापराल? 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच जेव्हा दोन्ही संघांना शुभेच्छा. नाणेफेकीच्या कक्षामधनं कॉलिंग आले. टीम ताडाली संघ वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आपण जातोय शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेने. मुख्य व्यासपीठावर उपस्थित मयूरजी वारगडे साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी करतोय. मॅन ऑफ दी सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरचे स्पॉन्सर आणि एक उत्कृष्ट पकवास वादक, भजन प्रेमी, हरिभक्त परायण मयूरजी वारगडे साहेब इथे उपस्थित होत आहेत. मी नयनदादा भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. सुरेशजी जाधव यांना आपण सन्मानित करण्याची विनंती मी नयनजी भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जाधव साहेबांनाही आपण सन्मानित करायचं आहे. नाणेफेक विन झाला इथे मात्र ताडाळी संघ नाणेफेक विन झालाय आणि फलंदाजीचा निर्णय स्वीकारून बंटी भरोडी संघाला फलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी इथे मात्र आमंत्रित केले गेले. संघाचं नाव घेण्याकरिता भाग पाडू नका, मैदान खाली करायचंय. मॅच जी ऑफिशियल अनाऊन्स झाली आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठले खेळाडू आतमध्ये असतील तर नाव अनाऊन्स करायला आम्हाला लावू नका. विनंती असेल आपला जो काही खेळ असेल, आपले षटकार चौकार जे काही असतील ते आपण आपल्या चालू होणाऱ्या मॅचमध्ये दाखवा. ही कोणी खेळपट्टीवर खेळायचं नाही आहे.
चला टीम ताडाळी आपले बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. प्रतीकजी नाईक, प्रतीकजी नाईक इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण क्रीडा मंचावरील सन्मानाने स्थाना बनवायचे. विनंती असेल या आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सन्माननीय प्रतीकजी नाईक साहेब. अरिकेश सिंग आणि विकास जाधव इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला टीम वराळ देवी ताडाली आपले बॅटर पाठवून द्यायचे आहेत. चला दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू पोहोचले दोन्ही संघाचे. वराळ देवी ताडाळी संघ आपण इथून मात्र पाहताय आणि अर्थातच ज्या आई माऊलीची नजर या भिवंडी शहरावर आपल्याला पाहायला मिळते त्या आई माऊलीच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी स्पोर्ट्स बरोडी आपण पाहताय चित्रक्षणाच्या भूमिकेमध्ये. आणि इथे या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय दिनूदादा भोईर इथे उपस्थित होतात. लेजंड क्रिकेटर आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व या शेलार नगरीचं, या शेलार नगरीच्या विकासाचा आणि शेलार नगरीचा कायापालट ज्या व्यक्तिमत्वाचे सरपंच महोदय असताना पाहायला मिळायला आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय संदीप भाऊ पाटील इथे उपस्थित होतात. वेलकम संदीपजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता आधीला आपण पाहताय. ऑन स्ट्राईक प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. नाव जरी प्रेम असलं तरी फलंदाजी करत असताना कठोरता इथून मात्र दर्शवावी लागेल. अग्रेसिव्ह बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र करावा लागेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आधी तयार. पहिलाच बॉल. यावेळेस काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तर असं वाटलं की कदाचित वाईट जाऊ शकतोय पण नाही आहे. गणेश पाटील सर स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये अजूनही उभे आहेत म्हणजे याचा अर्थ हा चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा दरम्यान रिजनला चेंडू ट्रॅव्हल होईल. चित्रक्षक आहे तिथे मात्र तैनात. सिंगलनं स्वतःचं आणि वैयक्तिक खातं सध्या तरी इथे मात्र प्रेम आई वराळ देवी ताडाळी संघाचं खुल्लं करत असताना पुन्हा एकदा मी म्हणेन की ज्या आई माऊलीच्या नावाने हा संघ उतरलाय भिवंडी शहरावर, ज्या आई माऊलीचा नजर आणि आई माऊलीचा आशीर्वाद जिथे आपल्याला पाहायला मिळतो तो हा ताडाळी संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी खेळत असताना. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल. यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. खूप वेळ चेंडू हवेमध्ये जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे तर येस चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहायला मिळतोय चौकार 4.
गोलंदाज सय्यर, पुढचा बॉल, पुरेशी एकदा दिशा दर्शवली जाईल. नाहीये त्या क्षेत्रामध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. थँक्यू डीजे. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र आपण पाहताय चौकार पाहायला मिळालेत. नाणेफेक विहीन झाल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय का स्वीकारला गेला त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी इथून मात्र ताडाळीचे फलंदाज दर्शवत असताना फलंदाजीचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि त्याचं उत्तम उदाहरण सध्या तरी दर्शवत असताना. चला टीम बंटी स्पोर्ट बरोडी विनंती करतोय, बंटी ट्रॉफी ही आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यर, येस आपण पाहताय. आणि गेल्या वर्षी विनर संघ ठरला होता पॉवर शेलार. आदरणीय रणजीजी पाटील सरपंच महोदय बरोडी यांच्या मार्फत ती स्पर्धा आपण पाहताय. यावेळेस व्हेरिएशन दर्शवलं गेलंय आणि चेंडूला सरळ पाठवलं गेलंय कुठे तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतो इथून मात्र चौकार 4. आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 13. डीजे गणेश ॲडव्होकेट सिद्धार्थ रघुनाथ भोई साहेब इथे उपस्थित होत आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला यस माजी सरपंच आहेत आणि ज्यांच्याकडून एक स्टँड आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. त्याच्यानंतर अर्थातच टीम ताडाळी संघाचा अतिरिक्त खेळाडू ड्रेसिंगमध्ये किंवा ड्रेसिंग सेम नसल्यामुळं त्या खेळाडूला किंवा त्या संघाला 2 धावांकरिता पॅनलाइज केले गेले. चला नेक्स्ट मॅच मापोली स्टार आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग गोरसाई बी. निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज सोनूला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर टीम बंटी स्पोर्ट्स बरोडी संघाकडून षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सोनू तर या षटकातील पुढचा चेंडू डावखुरी आताचा फलंदाज निसर्गाची देण आणि हे मैदान ज्यांच्याकरिता आहे पूरक त्याचा पुरेपूर फायदा घेत या चेंडूला अगदी अलगत पाठवले बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6.
आणि तिथे मात्र घडतीये चूक. पुलस एकदा चेंडू बाउंड्राईजच्या पलीकडे फेकून दिला जातोय. चौकार 4. कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी आदरणीय संदीपजी पाटील साहेबांचं एक गीत आपण ऐकलं आणि आम्ही सातत्याने काही गोष्टी पाहिलेल्या आहेत की किंवा दुखाचा कार्यक्रम असू द्या, आदरणीय संदीपजी पाटील साहेब सातत्यानं तिथे उपस्थित होत राहतात आणि आपण पाहताय गोलंदाज तयार. ओहो, या वेळेस स्ट्रोक आपण इथून मात्र पाहताय स्ट्रॉंगली होता. क्षेत्ररक्षक तिथेही मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पोहोचताना पाहिलं. क्षेत्ररक्षण झालंय, 1 धाव मिळाली आणि धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचली 25 नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. लाईव्ह स्क्रीनला आपण पाहताय हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला. कॅमेरा वर्क आपण पाहताय आमच्या प्रिन्स मूवीजचं. मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्याद षटकात येईल. पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये. ताकद किंचितशी कमी पडतीये की काय? पडली होती, जेल फसलाच होता, पण जज करत असताना त्रास उद्भवला गेला क्षेत्ररक्षक योगेनकडून. आपण इथून मात्र पाहताय तोपर्यंत धावा कन्वर्ट केल्या गेल्यात. इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. धावफलक 2 धावीच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण पाहताय 27 या अंकावर धावफलक. चेक. थँक्यू सो मच तेजस. धन्यवाद तेजस. आवाज तुम्ही ऐकत होता. आपण या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मान्यवरांनी आपल्याला मोलाचं योगदान आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं, ज्यामध्ये आपल्याला गॅलरी लाभली गेली आहे. स्वर्गीय पार्वती रघुनाथ भोईर व स्वर्गीय रघुनाथ दादू भोईर यांच्या स्मरणार्थ सन्मान्य ॲडव्होकेट सिद्धार्थजी रघुनाथ भोईर साहेबांच्या माध्यमातून ही आपल्याला गॅलरी लाभली गेली आहे आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. आपल्या व्यासपीठावरती देखील आपण त्यांना पाहतो. वेलकम दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर पॉवर शिलार या संघावरती आणि या मंडळावरती खूप सारं प्रेम असलेले व्यक्तिमत्व आपण हे पाहतोय आणि सध्या त्या आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून जनरेटर आपल्याला अवेलेबल करून दिला, सन्माननीय आदरणीय संदीपजी यशवंत पाटील साहेब, माजी सरपंच शेलार, आणि त्याचबरोबर यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज आपल्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली आहे, सन्माननीय मयूरजी सुरेश वारगडे साहेब आणि योगेश रमेश वारगडे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे, जिकडे पुन्हा एकदा तुमच्या समोर जोडले जातील तेजस जोबी. नयनजी भोईर.
दोन षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31-31 या अंकावर. द्वितीय षटक संपलंय. तृतीय षटक हाताळण्याकरिता प्रतीकला आणले गेले. पहिलाच बॉल प्रतीकचा आपण पाहताय. टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केला गेलाय. फेकी झाली आहे प्रॉपरली. एक चांगली फेक सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. यावेळेस या चेंडूवर धावा पाहायला मिळाल्यात आपल्याला. इथून मात्र 2 धावा पाहायला मिळाल्यात. धावफलक 2 धावेने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचत असताना 33 या अंकावर. थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. वेळेचा खूप सारा वापर इथून मात्र केला जातोय. घाई करणं बंधनकारक असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुरुष जात. या षटकातील पुढचा बॉल काय घडतं यावेळेस. फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय. आणि पंचांचा इशारा आमच्याकडे पोहोचतोय. वाईड +1. टोटली 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र मिळत असताना. थँक्यू सो मच तेजस. मॅच चालू राहू द्या. आपण व्यासपीठावरती सन्मानाकडे वळत आहोत. आपल्या व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून पहा आपल्याला मैदानामध्ये गॅलरी लाभली गेली आहे. आणि गॅलरी जी आहे ती स्वर्गीय पार्वती रघुनाथ भोईर व स्वर्गीय रघुनाथ दादू भोईर यांच्या स्मरणार्थ आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. आणि ही गॅलरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभली गेली असे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय ॲडव्होकेट सिद्धार्थजी रघुनाथ भोईर साहेब हे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि ॲडव्होकेट सिद्धार्थजी रघुनाथ भोईर साहेब यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान कंप्लीट करण्याकरिता मी विनंती करेन दिनेशजी भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. दिनेश भोईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी स्वर्गीय पार्वती रघुनाथ भोईर व स्वर्गीय रघुनाथ दादू भोईर यांच्या स्मरणार्थ आपल्याला स्टँड लाभला गेला असे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय ॲडव्होकेट सिद्धार्थजी भोईर साहेब यांचा आपण हा शाही सन्मान कंप्लीट करत आहोत आपल्या व्यासपीठावरती. तदनंतर आपल्याला या मंडळासाठी जनरेटरची अवेलेबल करून दिला ज्यांच्या माध्यमातून सन्माननीय संदीपजी यशवंत पाटील साहेब माजी सरपंच शिलार यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. आणि दिनेश भोईर यांनाच मी विनंती करेन दिनेश दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. माजी सरपंच शिलार गावचे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांचा देखील आपण शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करत आहोत. Thank you so much. Over to Combox. Thank you so much. Over to Combox. थँक्यू सो मच. आपण इथून मात्र पाहताय धावसंख्या 1-35 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं. चेंडू संपुष्टात येत आहेत. तिसऱ्या षटकातील आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ. बंटी स्पोर्ट बरोडी संघ शेवटचा पुकार. याच्यानंतर वेळेच्या बाबतीत कुठलंही अनाऊन्समेंट केली जाणार नाही आहे. या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय झेलला आहे संधी आणि झेल कंप्लीट सुद्धा होताना आपण पाहताय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि अध्यक्षपद भूषवल्यानंतर खूप साऱ्या फ्रेंड टुर्नामेंट्स अध्यक्ष चषकाच्या मार्फत ज्या व्यक्तिमत्वाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि असंख्य तरुणांच्या गळ्यातील दायित्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय सन्माननीय सुजित तात्या शेट्टी यांचं हे गीत आपण इथून ऐकतोय. चेंडू संपतायत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 या अंकावर. प्रतीकला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर.
आपण पाहताय. चला खूप सारा पंच द्या आपण सक्ती ताकीद त्यांना. आयोजकांनी ती सूचना पोहोचवली आहे. गोलंदाज सय्यार. ओहो, यावेळेस दिशा भरकटणारा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत सध्या तरी दर्शवलाय. धावसंख्या 36-36, 2-36 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण सध्या तरी पाहत आहे. मोठ्या फटक्यांचा विचार केला तर पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रोक आपल्याला इथून मात्र कन्वर्ट होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय तिसरं षटक मोठे फटके कन्वर्ट करून दिले जात नाहीयेत. पुढचा बॉल भिरकावून द्यायचं होतं. या वेळेला यस्टनच्या कदाचित वरतून चेंडू डिलिव्हर झाला असावा आणि यस्टनच्या वरतून चेंडू डिलिव्हर होताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. निर्धाव डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये. डावखुर याचा हा फलंदाज आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की खूप सारं पूरक आहे मैदान डावखुर याच्या फलंदाजाकरिता. गोलंदाज सय्यार डान्स करता चेंडू मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. चला नेक्स्ट मॅच जय बजरंग गोरसई बी आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल मापोली स्टार. बोथ टीम कॅप्टन्स विनंती करतोय चौथं षटक जसं संपेल गोलंदाज सय्यार. दोनच धावा इथे मात्र मिळतील आणि षटक संपेल. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39-39. महापोली स्टार आणि गोरसई बी. महापोली स्टारचे कर्णधार इथे पोहोचलेत. येस, महापोलीचे टीम कॅप्टन पोहोचलेत आणि गोरसई बी च्या टीम कॅप्टनला आम्ही विनंती करतोय आपण त्वरित नाणेफेकी करण्याकरिता नाणेफेक कक्षामध्ये सुद्धा यायचंय. यस, किणे सुद्धा इथे उपस्थित झालेत. काल म्हशाच्या यात्रेमध्ये ते पोहोचले होते आणि आज खेळण्याकरिता इथे पोहोचलेत. स्पेशल तिथून एक बॅट कदाचित आणली असावी. स्टोरी किंवा स्टेटस त्यांचा ते दर्शवत होता. आणि चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. अर्थातच 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 39 या अंकावर धावफलक. अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस पहिल्याच बॉलवर अटॅक केला गेलाय. उचलले गेले चेंडूला आणि सरळ पाठवलंय. तकदील गेलंय बाउंड्री लाईन मध्ये. षटकार 6. धाव घेण्याचा प्रयत्न सध्या तरी होणार नाहीये. सिंगल मिळतीये. धावसंख्या
सिंगलला वधारती आणि जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोचवतील. 47 अंकावर धावफलक. चेंडू संपतायत 3, शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ. दोन धावा इथे मात्र आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि नेक्स्ट मॅच मापोली स्टार विपक्षात विराज 11 गोरसई बी आणि त्याचे स्पॉन्सर आहेत उमेश भाऊ सोनावणे यांच्या मार्फत हा संघ इथपर्यंत आजच्या दिवसामध्ये पोहोचलाय. दिशा दर्शवणारा हा चेंडू पाहिजे तेवढे मनसोक्त फटके किंवा स्ट्रॉंग झोनमध्ये किंवा स्ट्रॉंग जे स्ट्रोक आहेत ते कन्वर्ट होत नाहीये. चूक घडतीये मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा फायदा म्हणून मी सातत्याने म्हणतो तुम्ही 1 ते 2 सेकंदाची जी चुकी 1 रन शॉट आहे म्हणजे टोटली धावा घ्यायच्या आहेत 2च धावा इथे मात्र मिळतील. मी सातत्याने म्हणतो की मैदानाच्या आतमध्ये केलेली 1 ते 2 सेकंदाची चुकी किती महागात ठरते याचं उत्तम उदाहरण सध्या तरी आपण पाहिला. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 51 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. 5 चेंडूचा खेळ संपुष्टात. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज बंटी. बॅटर चला थोडंसं गेम स्पीडअप करा. चांगला प्रयत्न इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षकाकडून. धावबाची संधी आणि धावत होतोय. 1च धाव इथे मात्र ग्राह्य धरली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय क्षमस्व 2च धावा मिळतील आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण पाहताय 53 विजयाकरिता 54 धावसंख्येचं आव्हान 54 धावाचं आव्हान समोर ठेवलं गेलंय आणि ऐकवण्याकरिता जॉईन होतील मोनीजी पाटील. सिद्धार्थजी भोईर, संदीपजी पाटील साहेब आणि दिनेश दादा भोईर यांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. या ॲडव्होकेट संदीपजी भोईर साहेब, संदीपजी पाटील साहेब आणि या स्पर्धेचे प्रायोजक म्हणून दिनेशजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही विनंती करतोय आपण सुद्धा स्थाना बनवायचंय. नाणेफेक केली जाईल. नाण्याच्या 2 बाजू आहेत. सर्वात आधी नाण्याची ओळख करून देतोय आम्ही शेलारकर आणि पॉवर ट्रॉफी अशा नाण्याच्या 2 बाजू असेल. कॉलिंग कोण देणार आहे? अपोलीकर इथून मात्र कॉल देत आहेत. पॉवर ट्रॉफी असं कॉल आलं आणि पॉवर ट्रॉफी आपण पाहत आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थाना बनवायचं आणि तिथून या सामन्याचा आनंद आपण लुटायचा आहे. आपण पाहताय नाणेफेक विन झाला इथे मात्र मापोली स्टार संघ. अर्थातच आसिफ नाणेफेक विन झालाय. सर्वात आधी आनंद होतोय का? ऐसा कुछ नहीं है, जितते रहते यार. आणि आता मात्र या पॉवर ट्रॉफी मध्ये आपण पॉवर शेलरचा कॉल केला. नाणेफेक विन झाला. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने आला. काय निर्णय असेल एकंदरीत 2 दिवसाचा आढावा घेता? फील्डिंग करेंगे. क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारताय. समोर सध्या तरी क्रिकेट आहे. संघ हा संघ असतो पण सध्या तरी गोडसाई बी संघाचा आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये त्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येकाच्या मुखामुखामध्ये गोडसाई बी नाव आहे. याच्या आधी कधी आपला सामना झालाय का? हाँ बहुत बार हुआ है. टफ फाइट ज़्यादा हुई है हमारी. 1 साइड का भी नहीं हुआ गेम. यावेळेस पुनश्च एकदा तोच योगायोग जुळून आलाय. गोडसाई बीच्या विरुद्ध आपला सामना आहे. काय गेम प्लॅनिंग असेल? कुछ नहीं, नॉर्मल खेलेंगे. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. त्यानंतर जातोय मी मेघनाथच्या दिशेनं, संदेशच्या दिशेनं.
क्षमस्व जातोय मी संदेशच्या दिशेनं. संदेश, नाणेफेकीचा कौल त्याच्याकडून होता, नाणेफेकीचा कौल त्यांनी विन झालाय. जर का तू नाणेफेक विन झाला असता तर काय निर्णय असता? फलंदाजीच केली असती, कारण की ग्राउंडवर रनसुद्धा चांगले होतात आणि आमची गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे आम्ही फलंदाजी केली असती. फलंदाजीचा निर्णय आपण स्वीकारला आणि मनासारखा निर्णय तुमच्या वाटेला आलाय. गुरसे बीचे खूप सारे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, त्याच्यामध्ये सातत्या मेसेज भावेश आहे का, पवन आहे का, ती चर्चा आत्ताही चालू आहे. आणि यावेळेस गेममध्ये किंवा तुझ्या टीममध्ये कोणाला पाहायला मिळेल? भावेश तर नसेल, कारण की ISPL मुला ते नसणार. आणि पवन येतो बोलला आहे, आता आला तर चांगला होईल, कारण की सूरजची थोडी तब्येत खराब आहे, त्यामुळं जे आहे त्यांच्याने खेळण्याचा प्रयत्न करू. तुम्ही महाराष्ट्राबाहेर खूप साऱ्या स्पर्धा खेळताय. दिनेश भाऊ भोईर आणि संदीप भाऊ घरत यांच्यामार्फत पॉवर ट्रॉफी गेली 25 वर्षापेक्षाही जास्ती वर्ष ही स्पर्धा खेळू जाते. यावेळेस आपण इथे मात्र पोहोचलात, कसं वाटतं आयोजन नियोजन पाहून? आयोजन बोलायला गेलं तर खूपच चांगलं आहे, कारण की शेल्लारची स्पर्धा बोली तर आमची स्पर्धा आहे, कारण की आमचं गाव काय जास्त लांब नाही, दोन्ही गावाच्या मध्ये फक्त नदीचा फरक आहे बस. बाकी आमची स्पर्धा आहे, शेल्लारची स्पर्धा बोली, आणि चांगली स्पर्धा आहे. आणि आम्हाला जर खेळण्याची आणली त्याबद्दल आम्ही पॉवर शेल्लारचे आम्ही आभारी आहोत. एक जाऊयात फनी पाहिजे. काल म्हशाच्या जत्रेत पोहोचले होते, काय तिथे बॅट्स वगैरे तुमचे स्टेटस पाहायला मिळाले, काय देवाला प्रार्थना वगैरे केली आहे का? हो, नक्कीच केली, आणि बॅटसुद्धा घेतले, 2 बॅटे आणल्यात काकाच्या पोरांना. नक्कीच तुम्हाला धन्यवाद असेल. नाणेफेक कक्षातून न्यूज येते, नाणेफेक विनवतोय. मापोली संघ क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारून आमंत्रित करतात गोलसाईकरांना फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, चेक टेस्ट. विराज 11 गोरसई बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्टार 11 महापोली, या दोन संघांचा नाणेफेकीचा आपण कौल पाहिला, ज्यामध्ये टीम महापोली संघाने डिसिजन घेतलं क्षेत्ररक्षण करायला आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी. ती नेक्स्ट मॅच असेल, पण चालू मॅचमध्ये सध्या आपण वळणार आहोत, जिथे चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे एका बाजूने टीम ताडाली संघाला पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने बंटी 11 भरोडी संघ पाहतोय. खूप चांगला परफॉर्मन्स पहिल्या मॅचमध्ये बंटी 11 भरोडी संघाने दिलेला, आणि आता देखील गोलंदाजीवरती जर बघितलं तर त्यांच्या विपक्षामध्ये धावा फळकावरती टोटल आल्यात 53 आणि 54 धाव्यांचा वन आहे. 2 सलामीचे बॅटर्स. बोल तयार. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल, एक धाव फळकावरती जोडली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती श्री गणेशा करताना खातं उघडताना. सलामीसाठी 2 आलेले बॅटर्स आपण ओपनिंग पेअर मध्ये बंटी आणि त्याच्या समूहात विरूला पाहतोय, आणि गोलंदाजीवरती गोलंदाज भाविक. पुढचा बॉल हवेत खेळलेत, भाविक तिकडे पोहोचले स्वतः आणि विकेट टिपली जाईल. धक्का क्रमांक पहिला, 1 आकड्यावरती लागणारा हा पहिला धक्का. चला मॅचकडे वळूयात आपण. धावा फळकावरती जर बघितला गेला तर एका चेंडूत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फळकावरती आपण पाहतो 1 आकड्यावरती, जिथे 1 विकेट गमावला गेलाय. सुपर गोलंदाजी भाविक, ओपनिंग पेअर्स मधला पहिला बॅटर तर माघारी पाठवलाय. इनॅट क्रमांक 3 वरचा बॅटर आता आपण योगिनला पाहतोय. योगिन आलेत आणि आल्या पहिला चेंडूला फेस करताना योगिनच्या बॅटमध्ये एक सिंगल पाहिली आहे. 2 धावा फळकावरती 1 विकेट गमावला गेलाय. पाठलाग करताय 54 धाव्यांचा, जिथे एका बाजूने बंटी 11 भरोडी संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण टीम ताडाली संघाला पाहतोय. हलक्या गतीने ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला कार्पेटच्या साह्याने. शॉर्ट मिड विकेट लाईन फील्डला चेंडूला अडवलं गेलं आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती. मागची मॅच खूप चांगली रंगताना आपण पाहिली होती, जिथे टीम आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली बी संघाने 1-6ची मॅच आणि रोमहर्षक मॅच तिकडे पाहायला मिळालेली. पण आता या मॅच मध्ये जर बघितलं तर 54 धावांचं आव्हान आतापर्यंत तरी असं वाटत नाहीये की 54चा पाठलाग अगदी त्या पद्धतीने चालू केलाय.
फटके मारावे लागतील. पॉवर प्लेमध्ये विशेष करून जितके जास्त मोठे फटके येतील तेवढा बेनिफिट होऊ शकतो. ओ हवेत खेळायचा प्रयत्न होता, स्विंग आणि मिस, डॉट बॉल आला. निधाव चेंडू पाहायला मिळेल आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना 4 या आकड्यावरती जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि विकेट देखील गमावले गेलेत. एक बंटी आहेत स्ट्रायकर एंड वरती ज्याने 3 चेंडूमध्ये 3 धाव बनवल्यात. हवेत खेळल्यात यष्टीरक्षक पाठीमागे, विकेट टिपली जाईल. प्रेम होते तिकडे आणि धक्का क्रमांक दुसरा, हा दुसरा विकेट. खेळणे यांचे इथे शुभागमन झालं. पवनला मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सूचना पोहोचते की आपण व्यासपीठावरती या. वेलकम पवन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फळकावरती एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती 54 धावांचा पाठलाग करतात आणि 6 धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा फळकावरती आणि 2 धावा ज्या आहेत त्या ड्रेसिंग मध्ये नसल्या कारणामुळे पेनल्टीच्या दिल्या गेल्या, त्याच्या मदतीने 6 धावा फळकावरती आहेत. स्वतः इथून 18 चेंडू आणि 18 मध्ये जर पाहिलं गेलं तर 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18-48 समीकरण. षटक क्रमांक दुसरा, पहिला बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि आणखी एक विकेट मिळतोय. 3ऱ्या क्रमांकाचा धक्का, योगिन माघारी परतेल. आपण हा हवेमध्ये खेळले होते, उंचीवरती चेंडू होता आणि त्यानंतर मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले गेले. अजय पोहोचले होते तिकडे आणि आणखी एक विकेट जाताना आपण पाहिला. धक्का क्रमांक बसताना 3रा टॉप ऑर्डरचे 3ही बॅटर्स माघारी परतले गेले, ज्यामध्ये बंटी माघारी परतलेत, वीरू माघारी परतलेत आणि त्याचा पाठोपाठ योगिन देखील माघारी परतले गेलेत. आता मोहितच्या समोर नवीन बॅटर क्रमांक 5 वरचा मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. दीपेश आलेत नवीन बॅटर. धावा फळकावरती 6 या आकड्यावरती 3 विकेट. षटक क्रमांक जिथे प्रगतीपथावरती आपण पाहतोय 2ऱ्या क्रमांकाचं. ओ यॉर्कर बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. 4थ्या क्रमांकाचा विकेट. अर्थात जर बघितलं गेलं तर बंटी इलेव्हन भरोडी संघ, मी म्हटलं होतं पहिलं षटक कंप्लीट झालेलं तेव्हा की इतका अशा पद्धतीने जर खेळ चालत राहिला तर मग मॅच फार दूर देखील जाऊ शकते. त्यासाठी स्ट्रगल करावा लागेल मैदानामध्ये. पॉवर प्ले मध्ये फक्त 4च धावा आल्या, 2 पेनल्टीच्या ऍड करून 6 झाल्या होत्या. षटक क्रमांक दुसरं प्रेमने सुरुवात केली आणि प्रेमचा पहिला दोन्ही चेंडूवरती 2 विकेट मिळालेत आणि खूप चांगली गोलंदाजी. हालाकी प्रेम ज्यावेळेस बॅटिंगवरती आलेलं तेव्हा प्रेमने बॅटिंग देखील खूप चांगली केली होती. फटकेबाजी चांगली पाहायला मिळाली आणि त्याच्या समवेत भाविक बोलतो यार ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा एलिव्हेट करायचा होता. यावेळेस उंची तर जास्त आणि लांबी नाही, सरळ हातामध्ये चेंडू विसावला जाईल आणि विकेट क्रमांक 3रा ही आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहतोय.
चेक करूयात एकदा आपण. टीव्ही स्क्रीनवरती आपण चेक करतो. फार उंचीवर बॉल होता. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला टिपला गेला आणि त्यानंतर विकेट आहे. पाठीमागचा पाय आहे तो अगदी त्या पडद्याचा लगत होता, पण काही सेंटीमीटर दूर राहिला आणि त्याच्यामुळे की काय योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि त्याचमुळे लगातारचा हा तिसरा विकेट आला प्रेमच्या नावावरती आणि 3 विकेट आणि टोटल 5 विकेट पाहायला मिळते 6 आकड्यावरती. जिथे षटक क्रमांक दुसरं चालू आहे. सुपर गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये बॅटिंग चांगली राहिली आणि दुसऱ्या डावामध्ये आता गोलंदाजी चांगली करतायत. आणि खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला त्यावेळेस म्हटलं होतं आमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे आम्ही सर्वप्रथम तर बॅटिंगसाठी जातोय आणि बॅटिंग करताना धावा फळकावरती त्याने 53 जोडलेला. आणखी एक चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत आणि हा 4था विकेट. आलेला बॅटर फक्त हजेरी लावून माघारी परततोय. लगातार 4 चेंडू आणि 4 विकेट पाहायला मिळाले. हा पहा ऑप्समच्या बाहेर चेंडू वाईड यॉर्कर करायचं होतं. अगदी मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला तिकडे, पण कनेक्शन तितकं मजबूत नव्हतं आणि त्याच्यामुळे 6वा विकेट या टोटल इनिंगचा आणि 4था विकेट लगातारचा प्रेमच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतं. फ्लिक ऑफ द रिस्ट बॉल पाहायला मिळालेला. नवीन बॅटर सोनू. सहा धावेवरती 6 विकेट पाहतोय आपण. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 लगातार 4 विकेट गमावले गेलेत. सुपर गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे इन कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा हलक्या गतीने बॅटचे फैस ओपन करताना एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि सिंगलला डबल मध्ये नाही, एका सिंगल वरती थांबावं लागेल. याच एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 7 आकड्यावर जाऊन पोहोचूया. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. बोल तयार. ओ यावेळेस पहा कटर बॉल पाहिला, आउट स्विंगर बॉल पाहिला, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, थांबला चेंडू आणि त्यानंतर डॉटच्या स्वरूपामध्ये ऍक्शन रिप्ले आपण पाहतो टीव्ही स्क्रीनवरती. टप्पा पडला, पूरक बाउन्स होता आणि वळण देखील खूप चांगलं होतं. डॉटची समाप्ती पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 6 गडी गमावताना 7 आकड्यावरती पाटला करतायत 54 धावांचा आणि 54चा 1 पार करताना सध्याची परिस्थिती जर पाहिली तर फक्त आणि फक्त 7 धावा आहेत. त्यामुळे इक्वेशनकडे लक्ष जर दिलं तर 12 चेंडूमध्ये विजयासाठी 47 धावा फळकावरती बनवायच्यात. 20+ अवरेज आहे प्रति षटकाच्या पाठीमागे. यासाठी विकेट साठी पारितोषिक आहे. योगेश वडापाव, योगेशजी भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय 3 लगातार षटकार जोडा किंवा लगातार 3 विकेट घ्या. योगेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते देखील आपण थोड्याच वेळामध्ये गोलंदाजाला देखील देऊयात. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती
अजयला पाहतोय गोलंदाजी करताना. पहिला चेंडू ऑन साइडला खेळले गेले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तिकडे एक सिंगल धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावर वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 8 या आकड्यावर. फुल टच बॉल होता ऑन साइडला. मोठा फटका पाहायला मिळेल. बॉल निघून जातोय सरळ सीमा रेषा बाहेर. षटकार. गेलात 14 धावा आहेत फळकावरती. 6 विकेट जिथे गमावले गेले. टोटल षटक क्रमांक 3 चालू आहे प्रगतीपथावरती आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यावेळेस मोहितच्या बॅटमधनं हा मोठा फटका आपण पाहिला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल टॉस होता. एलिव्हेट केलाय तिकडे बॉल निघून जातोय. स्कोर ऑफ द विकेट. पंचांचा इशारा. 4 धावा चौकार. असेल बॅटरला मोठा फटका खेळण्याकरिता. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला होता. टर्न केला ऑन साइडला. एक सिंगल धाव फळकावरती आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न जातोय. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जातील आणि 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती. 21 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 9 चेंडू आणि 9 मध्ये धावा फळकावरती जोडायच्या आहेत. त्यामध्ये 33 9-33 अजून देखील मॅच आहे असं म्हणावं लागेल. होऊ शकतात धावा 9 चेंडू मध्ये 33. बोला तयार. अजय ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलेत. मोठा फटका येतोय. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. कराच्या मदतीने धावा फळकावरती 21 जोडला गेला. 64 जर सुरुवातीला कदाचित मिळालं असतं तर आताची परिस्थिती वेगळी असती. पण अजून मॅच संपलेली नाहीये. 8 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. हवेत खेळलेत. फार उंचीवरती चेंडू आहे. लांबी तितकीशी नाहीये. आयुष तिकडे पोहोचले आणि त्यानंतर कॅच ड्रॉप देखील झाली आहे. आणि झेल सुटल्यानंतर एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. 26 धावा फळकावरती आहेत. 7 मध्ये अजून देखील धावा फळकावरती 28 बनवायच्यात. कदाचित या चेंडूवरती षटकाराला 6-21 ची मॅच थोडीशी का होईना पण क्लोज दिसेल. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या होत्या फळकावरती. त्यामध्ये 7 पण त्यानंतरच पलटवार खूप चांगला दिलाय. हलक्या गतीने खेळले गेलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव बनवली जाते फेकी करे परंतु दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि
फळकावरती 2 धावा मात्र पळून काढल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती 29. सो विजयासाठी 26 धावांची गरज असेल. येणारे 6 चेंडू आणि 26ची मॅच. चला वळूयात आपण मॅच कडे. आपण आपलं व्यासपीठ पाहतोय सध्या. पॉवर स्पोर्ट शेलार आणि आम्ही शेलार जित पॉवर ट्रॉफी 2025 आणि सीझन जवळपास 24-25 पर्व पाहिलेत आपण या स्पर्धेचं आणि हा 2025चा पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच 99च्या काळापासून किंवा 2001च्या काळापासून आपण ही पॉवर ट्रॉफी पाहत आलोय आणि आता जर बघितलं गेलं तर ऑलमोस्ट 24 ते 25 वर्ष झाले या स्पर्धेला आणि म्हणून उल्लेख केला होता की मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या आपण 2025चा हा पर्व पाहतोय आणि आजचा 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. 6-26ची मॅच रंगली आहे. पहिला बॉल फुलटॉस होता. ऑन साइडला बॉल चालला. हवाई सफर करताना निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. मोहित अजून म्हणतो या मॅच मध्ये खूप काही होणं बाकी आहे आणि हा 6 धावा फळकावरती जोडल्या गेल्यात. षटकार आला. 34 धावा फळकावरती. 5 मध्ये बनवायच्या धावा 20. लोवा फुल टॉस बॉल पायावरती टाकायचं होतं पण गणेश पाटील सरांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 35-35 या आकड्यावरती. 7 मध्ये 23 धावा. मोहितने सुपर बॅटिंग केली. या मॅचचं चित्र बदलवण्याचं काम केलंय पण अजून देखील मॅच संपलेलं नाही. 5 मध्ये 19 धावा बनवायच्यात. 3 मोठे फटके ऑप्शनच्या बाहेर दूर ठेवण्याचं काम करत होते आणि पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली आणि याच एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्येने फळकावरती आता थोडंसं आलेख बदलवताना पाहायला मिळेल. 18 धावा अजून देखील बनवायचं आहेत आणि याच गोष्टीची चर्चा आपण भरभरून केली होती की लेफ्ट हँडेड बॅट्समन या मैदानावरती पुरळक आहे. फुलटॉस पुन्हा एकदा. बॉल चाललाय बॉल लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. जावा फळकावरती. ओ सरळ खेळलेत. क्षेत्ररक्षक तिकडे झेल सोडली आणि तदनंतर चौकार आला. लगातार 2 कॅच सोडलात आयुष्यने त्याच बॅटरच्या. ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. हा पहा ऑप्शनचा बाहेरचा चेंडू सरळ बॅटने खेळायचा मनसुबदा. उंचीवरती फार चेंडू होता पण तदनंतर लांबी नव्हती. क्षेत्ररक्षक पोहोचले ऑलमोस्ट तिकडे आणि ओ हे बघा कायच घडलं. कॅस्टर सोडले आणि आज वेळेला चौकार देखील गमावला गेला आणि आता मॅचची परिस्थिती जर बघितली गेली तर पहिल्या 2 षटकामध्ये 7 धावा आलेल्या. 53चा पाठलाग करायचा होता आणि आता सध्या 3 चेंडू 10ची मॅच. 44 धावा. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आणि असे अप्स अँड डाऊन आपण क्रिकेटमध्ये खूप सारे पाहिले आहेत. म्हणून मी अनेकदा म्हणतोय ना की या क्रिकेट विश्वाने 6 चेंडू 1 धावेची गरज असताना 6 डॉट बॉल दाखवलेत. 1 चेंडू 6ची गरज असताना 6 वाईड दाखवलेत आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार जोडले तर 36 होत आहेत पण 43 धावा देखील बंटाने दाखवल्यात. नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता तर या विश्वामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. पण सध्या शक्य होईल का? कारण की 2 मध्ये 9 धावा बनवायच्यात आणि मागची मॅच देखील ॲज युजल अशीच चालली होती. 2 मध्ये 9 पाहिजे होत्या. चौकार आला. 2 मध्ये 9 पाहिजे होत्या. वाईड आला मग 8 आला
2 धावा घेतल्या आणि 1 चेंडू 6ची गरज असताना शुभम गुळवीच्या बॅटमधनं षटकार पहिला होता गोल्डन 6 या स्पर्धेचा. आता 2 मध्ये 9 बनवायचे आहेत, पण सध्या बंटी 11 भरोडी संघ सुपप लढले आणि चर्चा आपण केली होती ना की बंटी 11 भरोडी संघाने या क्रिकेटच्या पटलावरती या हंगामामध्ये खूप सारा स्ट्रगल केला त्यांना, पण जणू या स्पर्धेमध्ये त्यांचा फॉर्म रिटर्न आलाय की का. मॅचचा रिझल्ट काही होऊ द्या, पण त्यांचा फॉर्म सरळ सरळ आता दिसलाय की बंटी 11 भरोडी संघ येणाऱ्या काळामध्ये गाजावाजा करेल. ओ स्विंग स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल, निर्धाव चेंडू आला. एक मध्ये आता 9 धावा बनवायच्यात. एक चेंडू 9 धावेची गरज आहे. समोर टाकला होता, उंचीवरती चेंडू आहे, गोलंदाज इकडे स्वतः पोहोचलेत, कॅच पकडली जाईल, फिनिश होतीये मॅच. हार्डलक टीम बंटी 11 भरोडी संघ खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालेला. एवढंच म्हणेन की तेरे गिरने से तेरी हार नहीं, तू इंसान है कोई अवतार नहीं, फिर गिरेंगे फिर उठेंगे और कहेंगे चाहे कुछ भी होने दो हम लढेंगे. आणि खरं तर विशेष शुभेच्छा मोहितला देईन, कारण की खूप चांगला खेळ मोहितने साकारलेला. जिथे इंडिव्हिज्युअल स्कोर मोहितचा जर पाहिला तर वैयक्तिक धावा मोहितने फळकावरती जोडल्या होत्या. 32 धावा अवघ्या 10 चेंडूंमध्ये. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात प्रेमला. प्रेम या आमच्या व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता. आदरणीय सदीपजी पाडी साहेब आणि सिद्धार्थ रघुनाथजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सन्मानित करूयात आमच्या व्यासपीठावरनं. प्रेमसाठी खूप चांगला खेळ आपण प्रेमचा पाहिला होता. आणि लगेचच मित्रांनो कुठेही जाऊ नका, आणखी एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे एका बाजूने या विभागातील दोन्ही संघांना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने जर बघितलं गेलं तर टीम स्टार 11 महापोली आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं विराज 11 गोरसई बी, विराज 11 जय बजरंग गोरसई बी, या 2 संघांना आपण लढताना पाहणार आहोत. आज पुरस्कृत केले गेले विराज 11 या नावाने खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. सन्माननीय उमेशजी सोनावणे साहेब यांच्या